म्हणजे तुमच्याकडे इत्थंभूत सगळी माहिती आहे. इत्थंभूत माहिती आहे, डॉक्युमेंट सह माहिती. आता हे सांगा की सातपुड्यामध्ये काय झालं होतं? सातपुड्यामध्ये काय झालं, अल्ताफ तांबोळी, तो शर्मा, त्याच्यानंतर हा नितीन बिक्कड, वाल्मिक अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब. वाल्मिक कराडे होता, वाल्मिक कराडे होते आणि धनंजय मुंडे सुद्धा होते. धनंजय मुंडे बी, वाल्मिक अण्णा म्हणतो मी त्यांना अजूनही, वाल्मिक अण्णा. आमच्याकडे अण्णा बऱ्याच जणांना म्हणतात, मला सुद्धा अण्णा म्हणतात. बरं, या सातपुड्यावरच्या या बैठकीमध्ये धनंजय मुंडे होते, हा सगळ्यात मोठा आरोप आहे तुमचा. आरोप कशाचा? खरं आहे ना ते. धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिर्री, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे. त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे CDR मध्ये येईल ना. हे बघा, सरकारला गृह खात्याला काही बी तर तपासायचं असलं तर गृह खातं तपासतं. कोण गेलेला, ते कोण काय बोललेलं आहे, काय ते सगळंच येईल ना. ते तिथं त्याला नवीन कोणाचं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली. डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली. त्या 19 तारीख जे म्हणतोय जूनची मी, त्या तारखेचे CDR सापडतील ना यांचे. अल्ताफ तांबोळी, मी नावं सांगतो, शर्मा, नितीन बिक्कड, देन हे नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, माननीय धनंजय मुंडे साहेब, त्यांचा मोबाईल तिथंच असेल ना. यांची ज्यावेळेस बैठक झाली असेल त्यावेळेस तिथेच असेल ना. का ते मोबाईल दुसरीकडे ठेवून बैठक करतील का? असं नाही करणार. पण धनंजय मुंडे त्या बैठकीमध्ये होते का मग बंगल्यावर होते? त्यांच्या बंगल्यावर होते, आणि बंगल्यावर बैठक झाली त्यांच्या उपस्थितीत. त्या बैठकीमध्ये उपस्थित होते? हो, बैठकीत उपस्थित होते. आणि त्यांच्या समोर ही सगळी डील झाली असं म्हणायचं? मग हे लोक कशाला येतील बंगल्यावर? मग वाल्मिक अण्णाचीच बैठक व्हायची असती. वाल्मिक अण्णाच एकटा जर तुम्ही आरोपी मानताय, तर मग ते ओबरायवरती बैठक झाली असती, ट्रायडंट वरती झाली असती. आणखी इकडे कोणतं मोठं हॉटेल आहे? मला एवढे मोठे हॉटेल माहित नाही.